हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण अभिस्तर ऊतींबाबत बोलूया। सगळ्यात पहिले आपण सरळ पट्टकी अभिस्तर ऊती किंवा स्क्वामस एपिथेलियम यापासून सुरुवात करूया। स्क्वामा या शब्दाचा अर्थ होतो खवले किंवा स्केल्स, जसे की सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये किंवा माशांमध्ये खवले असतात। तर या सरळ पट्टकी अभिस्तर ऊती या चपट्या पेशींनी बनलेल्या असतात। या पेशी खवल्यानितक्या चपट्या असतात, म्हणूनच याला स्क्वामस इपिथेलियम किंवा सरळ पट्टकी अभिस्तर म्हणतात। या पेशी खूप चपट्या आणि फ्लॅट असल्यामुळे पदार्थ त्यांच्यामधून दोन्ही दिशांनी सहजपणे विसरित किंवा डिफ्यूज होऊ शकतो, आणि म्हणूनच अशा ऊती आपल्याला केशिका आणि फुफ्फुसातील वायुकोश यांची जी आतील बाजू असते अशा ठिकाणी आढळतात। आता जर तुम्ही या पेशींचा एक थर घेतला आणि त्याला नळीच्या आकारात वळवलं तर ते काहीसं असं दिसेल, आणि रक्तकेशिका किंवा ब्लड कॅपिलरीज देखील अशाच दिसतात। केशिकांच्या भित्तिका चपट्या अभिस्तर ऊतींच्या एकाच थरापासून बनलेल्या असतात, त्यामुळे या केशिकांच्या कार्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। कारण मला सांगा बरं, केशिका काय करतात? तर या ऊतींना आवश्यक असलेली सामग्री पुरवतात, आणि म्हणूनच केशिका तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागात जातात आणि त्या ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतात आणि त्या ऊतींमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्याचं काम करतात। तसंच या ऊतींना पोषक तत्वे देखील पुरवतात आणि त्यांच्यातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढतात, आणि हे सगळं विसरण शक्य होतं कारण केशिकांची भित्तिका ही या अभिस्तर ऊतींमुळे खूप पातळ असते। आता असंच जर तुम्ही या वायुकोशातील आतील बाजू पाहिली तर तुम्ही पाहू शकता याची भित्तिका देखील पेशींच्या एकाच थराने बनलेली आहे, आणि हे या वायुकोशासाठी खूपच महत्वाचं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की ही फुफ्फुसांच्या आतली रचना आहे आणि तिथे हवा आत आणि बाहेर जाते, आणि या वायुकोशातील ऊती केशिकांशी खूपच जवळून जोडल्या गेलेल्या असतात। इथे मुख्यत्वे वायूंची देवाणघेवाण होते, त्यामुळे हा फुफ्फुसांच्या वायुकोशांमध्ये असलेला ऑक्सिजन रक्तकेशिकांमध्ये जातो, जेणेकरून तो रक्तप्रवाहात प्रवेश करू शकेल आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊ शकेल। त्याचप्रमाणे या केशिकांमध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड विसरित होऊन वायुकोशामध्ये येऊ शकेल, जेणेकरून तो श्वास बाहेर टाकताना बाहेर टाकला जाऊ शकतो। त्यामुळे या वायुकोशात आणि या केशिकांमध्ये असलेल्या अभिस्तर ऊती या दोन्ही एकच पेशीच्या जाडीच्या असतात किंवा वन सेल थिक असतात, आणि म्हणूनच यांच्यामधून विसरण इतक्या सहजपणे होऊ शकते, आणि म्हणूनच या दोन्ही प्रकारांमधील पेशींना सरळ पट्टकी अभिस्तर किंवा सिंपल स्क्वामस एपिथेलियम असं म्हणतात। आता हा सरळ आहे म्हणजेच अजून एक प्रकार असायला पाहिजे। तुमचं बरोबर आहे, दुसरा प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो स्तरित पट्टकी अभिस्तर किंवा स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम। आता स्तरित किंवा स्ट्रॅटा म्हणजे ज्याला थर असतात किंवा लेयर्स असतात। आता तुम्ही इथे हे चित्र पाहून अंदाज लावू शकता, या सगळ्या थरांमधून विसरण होणं खूप कठीण आहे, आणि हेच खरं आहे। या स्तरित पट्टकी अभिस्तर ह्या विसरणासाठी किंवा डिफ्युजनसाठी नसतात। मग हे कशासाठी असतात? तर हे असतात संरक्षणासाठी किंवा प्रोटेक्शनसाठी, जे योग्य वाटतंय, बरोबर की नाही? कारण यामध्ये खूप थर आहेत, त्यामुळे या जाड असतात, आणि समजा कुठे घासल्यामुळे किंवा काही प्रकारच्या रसायनांमुळे वरचे एक किंवा दोन थर सोलून निघाले तरी खालचे थर अजूनही त्या ऊतींचं संरक्षण करण्यासाठी तिथे तयार असतात। आता विचार करा बरं, या प्रकारच्या अभिस्तर ऊती कुठे आढळतील? तर या पहिले आढळतात त्वचेच्या बाह्य स्तरामध्ये, आणि दुसरं म्हणजे बकल कॅव्हिटी किंवा तोंडाच्या आतमधील भागामध्ये। आता जर तुम्ही या स्तरित पट्टकी अभिस्तराला नीट पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की वरचे थर हे सरळ पट्टकी अभिस्तरासारखेच आहे, पण जर तुम्ही खालच्या थरांकडे पाहिलं तर हे पूर्णपणे चपटे नाही आहेत, ते क्यूब्स सारखे दिसतात, पण तरीही याचं नाव फक्त या वरच्या थरांवरून दिलेलं आहे, म्हणूनच याला स्तरित पट्टकी अभिस्तर असं म्हणतात। आता तो सरळ होता, तसंच याला कंपाऊंड एपिथेलियम असं देखील म्हणतात, कारण हा जटिल असतो आणि याच्यात अनेक थर असतात। आपण या व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे अभिस्तर पाहिले, पहिला म्हणजे सरळ पट्टकी अभिस्तर किंवा स्क्वामस एपिथेलियम, आणि दुसरा म्हणजे स्तरित पट्टकी अभिस्तर किंवा स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम। सरळ पट्टकी अभिस्तर हा विसरणासाठी किंवा डिफ्युजनसाठी असतो, तर स्तरित पट्टकी अभिस्तर हा संरक्षणासाठी किंवा प्रोटेक्शनसाठी असतो। या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद।